बाप रे, किती गर्दी आहे असं बघून माझी जाऊ. हाय गाईज, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. आज आम्ही ह्याला आदमापूरला गेलेलो होतो बाळूमामांना भेटायला. म्हणजे फार दिवस झालेले आम्ही कुठं बाहेर फिरायला गेलेलो नव्हतं आणि श्रावण तसंही होता. म्हटलो की चला जाऊन येऊया फिरायला. आणि तसंच माझा मुलगा पण सांगत होता बाळूमामाला, तो एकदा जाऊन आलेला होता, चल मम्मी आम्ही पण जाऊया म्हणत होता. आणि खूप क्लायमेट पण एकदम मस्त होतं, झकासपणे आम्ही जाऊन आलो. असं छान वाटत होतं. त्याहून इथं बघा नवीन ब्रिज काय तर कन्स्ट्रक्ट करायला येतं, मस्त आहे. ओव्हर आणि काय काय आहे, रिंग रोड होणार आहे, असं खूप काही चाललेलं आहे. बघायचं तर काय काय इम्प्रूव्हमेंट होणार आहे आमचं गाव म्हणजे बेळगाव असं वगैरे. आम्ही म्हणजे मी, माझी जाऊ, मुलगी, मुलगा आणि त्याचा फ्रेंड असं गेलेलो होतो. खूप मस्त वाटलं तिथं जाऊन. हे आणि त्यानंतर लवकर गेलेलो म्हणजे भूक पण लागलेली. तसंच हॉटेलला थांबलो तिकडं जेवणाला. म्हणजे भूक लागलेली म्हणून हॉटेलचं नाव काय बघितलेलं नाही आहे, जस्ट आम्ही हॉटेलमध्ये तूट पडलो सगळंच गेलेले होतो. तिथं पण फार रश होता आणि जेवण पण खूप टेस्टी होतं. त्यानंतर आम्ही तिथं आदमापूरला पोचलो. हे बघा तुम्ही बघू शकता किती मस्त आहे तिथं वातावरण. आणि पाऊस पण नव्हता, इतकं छान वाटलं निसर्ग. तिथं दर्शन घेऊन नंतर आम्ही जेवणाला चाललो होतो. पारायणचा महाप्रसाद होता. इथं बघा चालू पण शकत नाही, इतके खडे आहेत. फार म्हणजे फार पायाला हे होत होता. मी आणि माझी जाऊ फक्त हात धरून चालत होतो पाठीमागून. त्यानंतर इथं रश बघून माझी जाऊ म्हणत होती चल बाई जाऊया. मी म्हटलं देवा इथपर्यंत आलाय तर देवाचा महाप्रसाद तर खाऊनच जाऊया. पारायणचा दुसरा दिवस होता, म्हणजे खूप गर्दी होती आणि श्रावण पण होता. तसंच लोकांचं सगळे उपास धरलेले होते म्हणून सगळे संत लोक आधी बसलेले. मग त्यानंतर आम्हा भक्तांना त्यांनी वाढले. म्हणजे फार गर्दी होती तिकडे. तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे. त्यानंतर